नमस्कार मंडळी, अन्नपूर्णा खाद्य पाककृती या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण सेजवान बटाटा स्प्रिंग ही स्टार्टर रेसिपी घरच्या घरी कशी बनवायची ते पाहणार आहोत। त्यासाठी लागणारं साहित्य, इकडे मी एक कच्चा बटाटा घेतला आहे, त्याचे असे स्लाइड्स केले आहेत बटाट्याचे। 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतला आहे, 2 चमचे मैदा, चाट मसाला 1 चमचा, सेजवान चटणी, लाल तिखट मसाला आणि चवीनुसार मीठ। आपण आता बॅटर तयार करून घेऊ। इकडे मी बाउल घेतला आहे, त्याच्यामध्ये आपण आता 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घालून घेऊ, मग 2 चमचे मैदा घालून घेऊ, मग लाल तिखट मसाला, मग सेजवान चटणी घालून घेऊ, चवीनुसार मीठ। मीठ थोडंसंच वापरा, कारण का सेजवान चटणीला मीठ असतं। थोडंसं पाणी घालू आवश्यकतेनुसार आणि ह्याचं आपल्याला बॅटर तयार करायचं आहे। मिक्स करून घेऊ हे। बॅटरची कन्सिस्टन्सी अशी झाली पाहिजे, जास्त पातळ पण नाही। बटाट्याचे स्लाइड्स हे एका रुमालामध्ये ठेवून ते सुकून घ्यायचे असे। त्याचं पाणी काढून टाकायचं सगळं। आपले बटाट्याचे स्लाइड्स सुकून झालेले आहेत। आपण आता हे बटाट्याचे स्लाइड्स एका स्टिक मध्ये स्टिक करून घेऊ। हा बटाट्याचा स्लाइड्स फोल्ड करून या स्टिक मध्ये स्टिक करून घ्यायचा, असे हे स्टिक करून घ्यायचं। असे बटाट्याचे स्लाइड्स स्टिकला लावून घ्यायचे। आपण आता हे बटाट्याचे स्लाइड्स जे आपण बॅटर तयार केलेलं त्याच्यामध्ये घोळवून घेऊ। हे बॅटर सगळीकडे लावून घ्यायचं। इकडे मी फ्राय पॅन घेतला आहे, त्याच्यामध्ये तेल गरम करायला आधीच ठेवलेलं। आपण आता ते बटाट्याचे स्लाइस फ्राय करून घेऊ। असे हे फ्राय करून घ्यायचे। आपली सेजवान बटाटा स्प्रिंग ही स्टार्टर रेसिपी तयार झालेली आहे। माझी ही सेजवान बटाटा स्प्रिंग ही स्टार्टर रेसिपी आवडल्यास व नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक, शेअर अँड सबस्क्राइबर नक्की करा। धन्यवाद।